नमस्कार, मी हर्षाली. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर श्रीमंत होण्यासाठी कोणता पासवर्ड नसतो, पासवर्ड आपल्याला शोधावा लागतो. आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपण आर्थिक स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सेव्हिंग करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पण आपल्या गरजाच इतक्या असतात ना की त्यातून सेव्हिंग करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. तर अशा वेळी काय करायचं? आपण करत असलेल्या जॉब व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा इन्कम कोणत्या माध्यमातून कमवायचं? आपले पैसे योग्य रीतीने आपण कुठे गुंतवू शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात तुम्हाला मिळणार आहे. आजचा आपला विषय आहे आर्थिक स्वावलंबन आणि इंट्राडे ट्रेडिंग. आणि त्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत तुषार भुमकर सर. स्वागत आहे सर. नमस्कार. तुषार भुमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि CEO तुषार भुमकर सर यांच्याबद्दल सविस्तरमध्ये आपण जाणून घेऊयात एव्हीच्या माध्यमातून. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, डे ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन्स असे शब्द आपण शेअर मार्केट संबंधी ऐकत असतो. अनेक लोकांना या शब्दांचे अर्थ काय आहेत किंवा कशा प्रकारे या सर्व प्रकारांमध्ये पैशाची उलाढाल होत असते हे माहीत नसतं. मुळात शेअर मार्केट विषयीचे ज्ञान आहेच एवढे विस्तृत अथांग सागराप्रमाणे, आणि तुम्ही या सागरामध्ये योग्य ते मार्गदर्शन किंवा ज्ञान न घेता उतरायचं ठरवलं तर तुम्ही नक्कीच बुडणार. परंतु शेअर मार्केट मधील पैसे गुंतवणुकीसाठी आताच्या परिस्थितीनुसार उत्तम पर्याय म्हणजे कमोडिटीज मार्केटमध्ये डे ट्रेडिंग करणे व रोजच्या रोज भरपूर पैसे कमावणे. मग मार्केटमध्ये तेजी येऊ द्या किंवा मंदी येऊ द्या, याचाच अर्थ मार्केट वर गेलं तरीही तुम्ही यामध्ये प्रॉफिट कमवू शकता. मार्केट खाली आलं तरी देखील तुम्ही त्यातून प्रॉफिट कमवू शकता. आहे की नाही गंमत? आपले पैसे वर्षानुवर्ष गुंतवून ते वाढण्याची वाट बघत बसणे कोणाकडे आहे आज एवढा वेळ? मग हवंय ना तुम्हाला डे ट्रेडिंग करण्याचं ज्ञान, आणि ते ज्ञान मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुषार भुमकर सरांचे तुषार भुमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड इंट्राडे ट्रेडिंग क्लासेस मधील 15 वर्षांपासूनचे एकमेव नाव. येथे तुषार सर स्वतः लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेनिंग देतात. मुळातच कमोडिटीज मध्ये डे ट्रेडिंग हा एक अवघड विषय, आणि त्यातल्या त्यात लाईव्ह मार्केटमध्ये शिकवणे म्हणजे त्यातूनही अवघड. परंतु तुषार सरांचा अनुभव आणि ज्ञान याद्वारे त्यांनी ही अशक्य गोष्ट सुद्धा अत्यंत सहजपणे शक्य करून दाखवली आहे. आजपर्यंत सरांच्या ट्रेनिंगचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे व त्यांचे बरेचसे विद्यार्थी आज ट्रेडिंग करून दररोज भरपूर पैसे कमवत आहेत. सरांच्या या कार्याची दखल अनेक टीव्ही चॅनल्स व संस्थांनी घेऊन सरांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तसेच अनेक वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स व मॅगझिन्स मधून सरांचे लेख देखील वारंवार प्रसिद्ध होत असतात. चला तर तुषार भुमकर सरांकडून कमोडिटीज मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग हा विषय शिकूया आणि समृद्ध होऊया. तर आत्ताच आपण तुषार भुमकर सरांविषयी अधिक जाणून घेतलं. चला तर आता मूळ विषयाकडे वळूया आणि सरांचं मार्गदर्शन घेऊया. तर सर, इंट्राडे ट्रेडिंग कोच होण्यासाठी नेमकं तुम्ही कसं मोटिवेट झाला, कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला? ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला एवढे लॉसेस झाले होते कारण काय करायचं हे माहितीच नव्हतं, आणि इंट्राडेवरती नॉलेज देणार असं कुठलं इन्स्टिट्यूट पण होतं, कुठले क्लासेस पण नव्हते. तर ज्यावेळेला मी सुरुवात केली होती त्यावेळेला इंट्राडे ट्रेडिंग करणं म्हणजे हा एक जुगार समजला जायचा. जो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो तो एकदम हाय क्लास समजला जायचा, आणि जो शॉर्ट टर्म म्हणजे जो डे ट्रेडिंग करतो तो एकदम थर्ड क्लास समजला जायचा. तर डे ट्रेडिंगसाठी तेवढी त्यावेळेला पुरेशी साधनं अवेलेबल नव्हती. म्हणजे इंटरनेट कनेक्शनही कोणाकडे नसायचं, ना घरी ना ऑफिसमध्ये, किंवा मोबाईलवरनं जे ट्रेडिंग आजकाल आपण करतो ती फॅसिलिटी पण अवेलेबल नव्हती. चार्टिंगची सॉफ्टवेअर अवेलेबल नव्हती. ठीक आहे, बाकीच्या ज्या फॅसिलिटी आहे ऑनलाईन ट्रेडिंगवर हे पण खूप लिमिटेड अवेलेबल होतं. त्यामुळे डे ट्रेडिंग त्यावेळेला जुगार समजलं जायचा. ठीक आहे, पण मी सुरुवात जेव्हा केली होती आणि त्यावेळेला मी डिसाईड केलं होतं की आपण ह्याच्यामध्येच मास्टर बनायचं आहे, आणि ह्याच्यामध्येच एक दिवस आपला करिअर करायचं, आणि ह्याच्यामध्येच आपण पूर्ण परफेक्शन आपल्यामध्ये आणून मग थोड्या दिवसांनी मी जेव्हा ट्रेडिंग स्टार्ट केलं होतं त्यावेळेला सुरुवातीला खूप चुका झाल्या, खूप त्याच्यामध्ये लॉसेस पण होत गेले. पण त्या लॉसेसमधून शिकायला बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या अनुभवातून. लोक जे सोबत होते ते कसे वागले आपल्याबरोबर ह्याच्यातून, आणि मी ठरवलं होतं की बाबा आपण ह्याच्यामध्येच मास्टर बनायचे. आणि ट्रेडिंगमध्ये मी जे मास्टर बनलो ते मी इंट्राडे ट्रेडिंग सध्या लाईव्ह मार्केटमध्ये शिकवतो, आणि हे माझा खूप आधीपासूनचा त्याच्यात जो अनुभव आहे तो मला त्याच्यात कामाला येतो. ओके, तुषार सर, तुमच्या मते इंट्राडे ट्रेडिंग आणि इतर ट्रेडिंगचे जे प्रकार आहेत त्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? ट्रेडिंग दोन पद्धतीने होतं. एक म्हणजे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, आणि दुसरा म्हणजे डे ट्रेडिंग. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर्स घेऊन त्याला 2, 3, 4, 5 महिन्यांनी, वर्ष 2 वर्षांनी, 4, 5 वर्षांनी विकणे. ठीक आहे, याला म्हणतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरा जो प्रकार आहे डे ट्रेडिंग, ते म्हणजे आजच्या आजच घ्यायचं आणि आजच्या आजच विकायचं. ठीक आहे, लाईक म्हणजे दुकानदारी.
तर डे ट्रेडिंग पूर्वीच्या काळी तेवढं पॉप्युलर नव्हतं, कारण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकांना इंटरेस्टही होतं तेवढा आणि वेळही होता. सध्या लोकांना वेळ नाही आहे आणि इंटरेस्टही नाही आहे, त्याच्यामुळं प्रत्येकजण आजकाल फास्ट रिझल्ट एक्सपेक्ट करतो आहे आणि फास्ट रिझल्ट जो आहे हा डे ट्रेडिंगमध्येच सगळ्यात चांगला येतो. ओके. तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुमच्या कोर्समध्ये रिस्क मॅनेजमेंट कशी करावी यासाठी तुम्ही असं विशेष काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवता याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? ओके. रिस्क कशी मॅनेज करायची, कॅपिटल कसं त्याच्यामध्ये युटिलाइज करायचे, त्यानंतर मायक्रो सिल्वरपासून स्टार्ट करून पुढे जाऊन मोठी मिनी लॉट आणि मिनी लॉटवरून मोठ्या लॉट आणि मोठ्यावरनं 4, 5, 10, 20 लॉटमध्ये 50, 60 लॉटमध्ये जाऊन ट्रेडिंग कसं करायचं आहे, ह्या पूर्ण गोष्टी ज्या आहेत माझ्या कोर्समध्ये मी शिकवत असतो. बेसिकपासून ते प्रोफेशनल लेवलच्या पूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर वापरण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्राईज ॲक्शन ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यात अशा आहेत ज्या कोर्समध्ये ज्या मी स्वतः डिझाईन करून ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यामुळं काय होतं की मला त्या गाईड करायला खूप सोपं जातं. आता बरेचसे जे कोर्सेस चालतात मार्केटमध्ये ते काय करतात की गुगलवरूनच मटेरियल कॉपी करून घेऊन स्वतःच्या कोर्समध्ये शिकवत असतात. ठीक आहे, त्यांचं स्वतःचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असं काहीच नसतं. पण मी जे शिकवतो ते माझं स्वतःचाच तयार केलेला सिलेबस आहे, त्यामुळे मी त्याच्यावरती पूर्ण गाईड करू शकतो. प्रत्येकजण म्हणजे कुठलाही व्यक्ती जर माझ्याकडे इंट्राडे ट्रेडिंग शिकायसाठी आला तर मी त्याला चांगला सक्सेसफुल ट्रेडर बनवू शकतो, पण त्याच्यामध्ये त्याचा सहभाग पण तेवढाच गरजेचा आहे. अगदीच. तर प्रेक्षकांना तुम्हाला पण तुषार हुमकर सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्यावर हाय पाठवा. नंबर आहे 9272000111. यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी. त्याचबरोबर फ्री सेमिनारसाठी तुम्हाला सर्च करायचं आहे नंबर 1 इंट्राडे ट्रेनर ऑन यूट्यूब. तर सर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इंट्राडे ट्रेडिंग करताना सहसा नवीन शिकलेले ट्रेडर्स काय चुका करतात आणि त्या चुका टाळण्यासाठी या कार्यक्रमात तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल, सविस्तरमध्ये सांगाल? नवीन जे ट्रेडर्स आहेत त्यांनी सगळ्यात आधी शिकून मगच मार्केटमध्ये एंट्री करणं अपेक्षित आहे. जर न शिकता एंट्री केली तर त्याच्यात लॉसेस तर होणारच आहेत. ठीक आहे, पूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे जसं की MBBSच्या कोर्समध्ये किंवा UPSC MPSC करताना किंवा CA करताना जेवढ्या डेडिकेशननी माणूस स्टडी करतो आणि जेवढी मेहनत त्याच्यामध्ये घेतो तेवढीच मेहनत ह्या मार्केटमध्ये ट्रेडिंग शिकण्यासाठी पण घेऊन मगच त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे आपलं, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. तर कुठल्याही फील्डमध्ये जर आपलं मास्टर व्हायचं असेल तर एक परफेक्ट कोच असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तसंच हे ट्रेडिंगचं सुद्धा आहे. इकडं असंच आलं आहे आणि चालू केलं आहे आणि प्रॉफिट व्हायला लागलं आहे हे एखाद्याच्या बाबतीत होतं आणि ते पण कधीतरी होतं. इकडं परफेक्ट कोच असणं खूप गरजेचं आहे ट्रेडिंग आणि गायडन्स पण इम्पॉर्टंट आहे. आणि ट्रेनिंगमध्ये मी ज्या गोष्टी शिकवतो क्लायंटला, ठीक आहे, ते मी स्वतः डिझाईन केलं असल्यामुळे मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे गाईड करू शकतो. पर्सनल हँडओव्हर प्रॅक्टिस आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. प्रत्येक ट्रेडवरती मी त्यांना गाईड करत असतो आणि ट्रेड घेतल्यानंतर जर एखाद्या क्लायंटचा स्टॉप लॉस उडाला तर तो मला अशा पद्धतीने प्रश्न विचारतो की मी सपोज 16 एप्रिलला मी ह्या सिल्वरमध्ये ट्रेड केला होता, दुपारच्या 3:30 वाजता बाय केला होता, ह्या प्राईजला ट्रेड केला होता आणि माझं त्याच्यामध्ये स्टॉप लॉस उडाला आहे, माझं काय चुकलं ते सांगा. एवढ्या बारीक सारी गोष्टी पण त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये त्यांना एक्सप्लेन करून सांगतो आणि एवढ्या पूर्ण डीप लेवलला जाऊन त्यांना मी गाईड करत असतो. ओके. आता तुमच्या मते येणाऱ्या काळात भारताची आर्थिक स्थिती कशी असेल, काय सांगाल? इलेक्शन येत आहेत काही दिवसातच. आधी जे लोकसभेचे इलेक्शन होतील, मग त्यानंतर विधानसभेचे होतील, मग त्यानंतर आपले नगरपालिकेचे महानगरपालिकेचे वगैरे होतील. इलेक्शन ह्या वर्षामध्ये असणार आहेत आणि माझा असा अंदाज आहे की इलेक्शनच्या नंतर महागाई खूप वाढायचे चान्सेस आहेत. ठीक आहे, म्हणजे जसं आपण पाहिलं की आपल्या शेजारचे जे देश आहेत तिथं महागाई अगदी भडका उडालेला आहे. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये तेवढा नाही आहे अजून, पण ते काही दिवसामध्ये तो पण फटका आपल्याला बसणार आहे. मंदी तर अख्ख्या जगात सध्या चालू आहे, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा ती यायचे चान्सेस आहेत. तसं जर पाहिलं आपण तर भारत जो देश आहे आपला हा बऱ्याच बाबतीत स्वावलंबी आहे, तर तेवढा आपल्याला झळ नाही बसणार आहे जेवढी बाकीच्या देशांना पडलेली आहे. पण कसं आहे की पेट्रोल झालं, डिझेल झालं, युद्ध चालू आहेत कुठं कुठं, त्याच्यामुळे ह्याचे रेट्स खूप वाढलेले आहेत. तर त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टेशन महाग होतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक मग त्यामुळे महाग होऊन जातात. तर महागाई वाढणार आहे आणि प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असायला पाहिजे.
तर ट्रेडिंग हा प्रत्येकाने आपल्यासाठी एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम किंवा ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम जर तयार करून ठेवला आणि उद्या जाऊन जर आपल्या बाबतीत असं काही निगेटिव्ह घटना घडली तर हा ट्रेडिंग आपलं त्याच्यातून वाचू शकतो. हा आपल्यासाठी आपण एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करून ठेवत असतो. त्याच्यातून जर आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर प्रॉफिट मिळणार आहे, जर पोझिशनल ट्रेड केली तर त्याच्यातून रिझल्ट मिळणार आहे आपल्याला, इंट्राडे ट्रेडिंग पार्ट टाइम केलं तर त्याच्यातून थोडंफार रेग्युलर इन्कम तर होणारच आहे आणि फुल टाइम जर उतरलो तर ते सगळ्यात अजून चांगलं असणार. अगदीच अगदीच. तर प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा जर एक्स्ट्रा इन्कम हवं असेल तर तुषार भुमकर सरांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन घेतलं त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय 9272000111 या नंबरवर आत्ताच तुम्ही कनेक्ट करू शकता, हाय म्हणून मेसेज करू शकता. त्यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी. त्याचबरोबर फ्री सेमिनारसाठी तुम्हाला सर्च करायचं आहे नंबर 1 इंट्राडे ट्रेनर ऑन यूट्यूब. तर सर आता तुमच्या मते इंट्राडे ट्रेडिंग करताना यशस्वी होण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर तुम्ही करताय, काय सांगाल? इंट्राडे ट्रेडिंगमध्ये माझे स्वतःचे तयार केलेले 17 सब्जेक्ट्स आहेत जे मी माझ्या स्वतःच्या ट्रेडिंगमध्ये तर शिकवतोच आणि ते मी माझ्या ट्रेनिंगमध्ये पण शिकवत असतो. तर माझा जो सगळा सिलेबस आहे हा मी माझ्या स्वतःच्या ट्रेडिंगसाठी तयार केलेला आहे. जो मी कोर्समध्ये सांगत असतो, ज्या गोष्टी मी वापरतो ते मी माझ्या स्वतःच्या ट्रेडिंगसाठी स्पेशली डिझाईन केलेले आहेत. तर तो पूर्ण कसा वापरायचा हे मी कोर्समध्ये शिकवत असतो. जशी माझी ट्रेडिंग चालते तशीच माझे क्लायंट्स लोकही ट्रेडिंग करत असतात आणि ते त्याच वेळेला एंट्री करतात ज्या वेळेला माझा ट्रेड होत असतो. बरेच लोक तर यूट्यूबवरती कमेंटही करतात. आता जर मी एखादा ट्रेडचा प्रॉफिटचा व्हिडिओ टाकला तर तेही तिथं सांगतात की सर मी पण हा ट्रेड घेतला होता, मलाही एवढा प्रॉफिट झालेला आहे. तर ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सिस्टमॅटिक पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत. त्याच्याकडे डिसिप्लिन वापरून त्या जर फॉलो केल्या तर त्याच्यामध्ये मार्केट जे हे इंट्राडे ट्रेडिंग करता खूप चांगलं असं आहे जे रेग्युलर रिटर्न देत असतं आपलं आणि खूप चांगला प्रॉफिट देत असतं. अगदीच अगदीच. तर सर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये वेळेचं महत्त्व तसेच एंट्री कधी करायची एक्झिट कधी करायची याला फार महत्त्व आहे. तर हे शिकवण्यासाठी तुमच्या कोर्सेसमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? ट्रेडिंगमध्ये प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. जसं एंट्री महत्त्वाची आहे तसं स्टॉप लॉसही महत्त्वाचं आहे, प्रायमरी टार्गेट पण महत्त्वाचं आहे, एक्झिटही महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत ह्या टेक्निकली काही टूल्स वापरून करायच्या असतात ज्याला इंडिकेटरचं काही कॉम्बिनेशन्स त्याच्यासाठी मी वापरत असतो. तर एंट्री जर आपली परफेक्ट असेल तर आपल्या बाईंच्या तर 5 पैसे खाली जात नाही भाव. हा माझा आत्तापर्यंतचा ट्रेडिंगचा अनुभव आहे. आणि जर आपली एंट्री चुकली तर मग तुम्ही स्टॉप लॉस लावा, नाही तर काही करा, लॉस तर त्याच्यामध्ये होणारच आहे. ठीक आहे. तर स्टॉप लॉसचं जे काम आहे हे सीट बेल्टसारखं काम करतो स्टॉप लॉस आपल्यासाठी. तर ड्रायव्हिंग जर परफेक्ट असेल तर सीट बेल्ट नाही लावला तरी चालतो. जसं की जुन्या गाड्या होत्या फियाट ॲम्बॅसेडर, त्या गाड्यांना सीट बेल्टची सिस्टमच नव्हती. तरी त्यावेळेला ॲक्सिडेंट प्रत्येक गाडीचा व्हायचा असं नाही आहे. ड्रायव्हर जर परफेक्ट असेल आणि ड्रायव्हिंग त्यांनी जर व्यवस्थित केली तर सीट बेल्ट नाही लावलं तरी चालतो. तसंच ट्रेडिंगमध्ये सुद्धा आहे की जर आपली एंट्री परफेक्ट असेल तर स्टॉप लॉस कधीतरी नाही लावला तरी चालतो. तसं तो लावलायचं तर आहेच आहे प्रत्येकाने. ठीक आहे. पण कधीतरी नाही लावलं तरी चालतो, कारण आपल्याला हे माहिती असतं की आपली एंट्री जिथून झालेली आहे तिथून ते मार्केट वरती जाणार किंवा खालती जाणार आहे जे असेल ते. राईट. तर एंट्री आपली जर परफेक्ट असेल तर ट्रेडिंगमध्ये काय होतं की आपली जी कॉन्फिडन्स लेवल आहे ही मेंटेन राहते. आणि मग त्याच ज्या सुरुवातीला आता प्रत्येकजण ट्रेडिंग करताना काय होतं की किती जरी टेक्निक आपण शिकलो, एखादा स्ट्रॅटेजी जरी आपण शिकलो तरी सुरुवातीला चुका होतात. ठीक आहे. पण हळूहळू त्या चुकांवरती जेव्हा आपण काम करतो रेग्युलरली, जेव्हा आपण त्याच्यावरती गायडन्स घेऊन त्याच्यामध्ये त्या चुका सुधारवतो, त्यानंतर त्या चुका हळूहळू कमी व्हायला लागतात. मग एक दिवस त्या चुका स्टॉप होतात आणि मग प्रॉफिट जो आहे तो आपोआप मल्टिप्लाय व्हायला स्टार्ट होतं. तर हेच ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे की लॉसला कसा अवॉइड करायचा आणि प्रॉफिटला कसा मल्टिप्लाय करायचं, हेच माझ्या ट्रेनिंगमध्ये मी शिकवत असतो. तर ह्याच्यामध्ये मी स्वतः तर ट्रेनिंगमध्ये असतोच कायम, आणि माझ्यासोबत अजून 10 लोकांची आमची सपोर्ट टीम आहे जी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत रोज मार्केट टाईममध्ये अवेलेबल असते. तर त्यांच्याकडून जर डाऊट एखाद्या क्लायंटचा सॉल्व्ह नाही झाला तर त्यांच्यासाठी मी अवेलेबल असतो. तर प्रत्येक क्लायंटला मी संध्याकाळी 6 नंतर फ्री असतो. त्यावेळेला त्यांची जे क्वेरीज असतील आलेल्या, तर प्रत्येकाला मी पर्सनली अपॉइंटमेंट देतो, टेलिफोन अपॉइंटमेंट, आणि त्यांचे सगळे क्वेरीज सॉल्व्ह करून देत असतो. तर हा जो सपोर्ट आहे, अशा प्रकारचा सपोर्ट मार्केटमध्ये कोणी देत नाही. मी गाईड करतो प्रत्येकाला, पर्सनली गाईड करत असतो. त्याच्यासाठी दुसरी कुठली लोकं नाही आहेत. टेक्निकल नॉलेज देण्यासाठी किंवा सपोर्टसाठी टीम आहे ती त्यांना टेक्निकल गाईड करत असते. पण ट्रेड रिलेटेड ज्या क्वेरी आहेत त्यांच्या मी स्वतः डायरेक्टली हँडल करत असतो. आणि भले 2 वर्षापूर्वीचा क्लायंट असू दे, 5 वर्षापूर्वीचा क्लायंट असू दे, इंट्राडे
रिलेटेड त्याने जर काही क्वेरी विचारली मला तरी मी त्याला तिथं आन्सर करू शकतो, कारण मी 12-15 वर्ष झाले हेच करतोय. तर ट्रेडिंगची आता मला एवढी सवय झालेली आहे की मला माहिती असतं की तो क्लायंट कॉल करून काय क्वेरी विचारणार आहे, त्याच्यावरती काय आन्सर करायचे. ह्या सगळ्या गोष्टी आता मला खूप अशा रोजच्या काम करण्यातल्या झालेत. त्यामुळं इंट्राडे ट्रेडिंग विषयी मला जगातल्या कुठल्याही माणसाने येऊन जर का कुठलाही क्वेश्चन विचारला तरी मी त्याला आन्सर करू शकतो. अगदीच. तर प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा तुषार भुमकर सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो 9272000111 यावर तुम्ही हाय पण करू शकता, तुम्ही कॉल पण करू शकता, सरांचं अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. त्यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी. त्यांचे फ्री सेमिनार सुद्धा असतात, त्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे नंबर 1 इंट्राडे ट्रेनर ऑन यूट्यूब. तर सर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा जो तुमचे कोर्सेस आहे, हा जो कोर्स आहे तो नेमकं कोण कोण करू शकतं? म्हणजे गृहिणी असेल किंवा एखादी व्यक्ती जर तिचं बिझी शेड्यूल असेल, ती जॉब करत असेल, तर असं कोण कोण करू शकतं याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल? हा कोर्स गृहिणी करू शकतात, स्टुडंट्स करू शकतात, रिटायर्ड मंडळी करू शकतात किंवा असे लोकही करू शकतात ज्याला वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी अवेलेबल, किंवा असे लोक जे संध्याकाळी 6 नंतर फ्री असतात, किंवा पार्ट टाईम किंवा फुल टाईम ह्यातलं कोणीही करू शकतं. आणि ज्याला पूर्ण वेळ देणं पॉसिबल आहे, ज्याला नोकरी सोडायची, ज्याला धंदा बंद करायचा आहे, ज्याला करिअर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, अशा लोकांसाठी तर हा कोर्स खूपच फायद्याचा आहे. तर प्रत्येकाने इंटरडे ट्रेडिंगमध्ये येताना कोणी आलं आहे आणि डायरेक्ट चालू केले असं नाही होत. तर ट्रेडिंगमध्ये जर एखाद्याला खरंच उतरायचं असेल तर त्याने आपली जी प्रोफाईल आहे ती चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. बाबा आपण खरंच एवढे सिरियस आहे का की आपण ह्या फील्डमध्ये जातोय तर खरं, पण आपण तेवढं मन लावून काम करणार आहे का? मग जर मन लावून काम केलं तर त्याच्यातून त्या व्यक्तीला रिझल्ट येईल, जर नाही केलं तर काहीच नाही रिझल्ट येणार. तर आमच्याकडे ट्रेडिंगला येणाऱ्यांचा आणि त्याच्यातून सक्सेस होण्याचा रेशो जो असतो हा तेवढाच असतो जेवढा जिम लावणाऱ्यांचा आणि ॲक्च्युअली बॉडी बिल्डर होणाऱ्या लोकांचा असतो. जो त्याच्या डेडिकेशननी काम करणार त्याला कन्फर्म रिझल्ट येणार, आणि जो काहीच नाही करणार तर त्याला काहीच रिझल्ट नाही येणार. तर जरी काही केलं नाही, आता बरेच लोक कसं होतं की नोकरीमुळे किंवा बिझनेसमुळे थोडे बिझी असतात. आता अनेक लोक अशी आहेत कोर्सला की जे आत्ता त्यांचं जॉब चालू आहे, पण त्याचा जॉब जर का 1 वर्ष 2 वर्षांनी तो रिटायर्ड झाला, त्याची आता थोडी गॅप पडते, मग त्यानंतर तो परत स्टार्ट करतो. आता एखादा असे लोक येतात की जो आत्ता स्टुडंट आहे, त्याला कॉलेजमधून वेळ नाही, पण कॉलेज झाल्यानंतर तो फुल टाईम उतरणं त्याला पॉसिबल आहे. एखादी गृहिणी असते की ज्याला आता घरातल्या कामातून वेळ नाही होते द्यायला पॉसिबल, पण थोड्या दिवसांनी ती देऊ शकते. मग ते आत्ता सुरुवात जर केली, असं की एखाद्या गोष्टीची जितक्या लवकर सुरुवात आपण करू तितक्या लवकर आपण त्याच्यामध्ये मास्टर होत जाणार, आणि ते मास्टर होण्यासाठी टाईम तर द्यायलाच लागणार. भले 2 महिने 3-4 महिने 6 महिने जर याच्यामध्ये आपण रेग्युलर काम केलं तर हळूहळू करत त्याच्यात आपली मास्टरी येणार, पण त्याच्यासाठी सुरुवात आधी करणं गरजेचं आहे. बरोबर. सर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? शेअर मार्केट हा खूप चांगला सोर्स ऑफ इन्कम आहे, प्रत्येकाने ह्याचा जरूर विचार करायला हवा. भले शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करा किंवा पोझिशनल ट्रेडिंग करा किंवा कधीतरी वेळ मिळाला तर ट्रेडिंग करा किंवा फुल टाईम ट्रेडिंग करा, सगळ्या प्रकारे इथं आपण ट्रेडिंग करू शकतो. आणि त्याच्यातून एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम आपल्यासाठी, सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणा किंवा एक प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम म्हणा, मग आपण ह्या मार्केटकडे पाहू शकतो. ह्याच्यामध्ये जर नीट शिकून काम केलं तर जगातल्या कुठल्याही नोकरीत किंवा धंद्यात जेवढा प्रॉफिट नाही आहे किंवा जेवढा पैसा नाही आहे तेवढा ट्रेडिंगमधनं रोज कमवून द्यायची ताकद ह्या मार्केटमध्ये आहे. तर प्रत्येकाने याचा सिरियसली विचार करा आणि त्याच्यामध्ये उतरा आणि पैसे कमवायला स्टार्ट करा. अगदीच. सर जाता जाता आणखी एक मला विचारावं असं वाटतं की कोणतंही फील्ड असू दे, जसं की तुम्ही म्हणालात की लगेच आपल्याला यश नाही मिळत, लगेच सक्सेस मिळेल असं नाही आहे, तर त्यासाठी यामध्ये संयम ठेवणं किती गरजेचं आहे? संयम तर लागणारच आहे. अनेक लोक काय करतात की सुरुवात करतात एकदम जोशमध्ये, थोडंफार करतात आणि मग वेळ नाही आहे किंवा काही कारणामुळे त्यांची गॅप पडते. गॅप जर पडली तर परत त्याच्यात बेसिक पासून स्टार्ट करायला लागतं. तर तसंच आहे, जसं खेळाचे जे सगळे नियम आहेत तसे ते सगळे नियम आपल्या ट्रेडिंगला असे लागतात. संयम तर लागणारच आहे, त्याच्यामध्ये डिसिप्लिन पण लागणार आहे, त्याच्यामध्ये स्वतःची इच्छा पाहिजे की काहीतरी करून दाखवायची, तर हे मार्केट त्याला रिझल्ट देईल. अगदीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजच्या कार्यक्रमात तुषार भुमकर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असलेल्या जॉब व्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्कम हवं असेल आणि चांगलं मार्गदर्शन, कारण का योग्य मार्गदर्शनाखालीच तुम्हाला हे सगळं पॉसिबल आहे, तर त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो 9272000111 या नंबरवर आत्ताच कॉल करा. व्हॉट्सअप नंबर आहे हा, तुम्ही हाय म्हणून मेसेज देखील करू शकता. यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी, यावर तुम्ही अधिक व्हिडिओज पाहू शकता. त्याचबरोबर फ्री सेमिनारसाठी तुम्ही सर्च करा नंबर 1 इंट्राडे ट्रेनर ऑन यूट्यूब. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.